नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे बरेचसे व्हिडिओ बघितले, कन्सेप्ट्स क्लिअर केल्या आणि क्वेश्चन सिरीज घेत आहोत। आता आपण मराठी भाषा पेपर 1 आणि पेपर 2 साठी इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहणार आहोत। अगोदर टॉपिक्स इम्पॉर्टंट घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी जे सोपे टॉपिक्स आहेत त्याचा जास्तीत जास्त कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करते। आणि मराठी या विषयाचे आपण MCQs पण घेणार आहोत। चला सुरू करूया व्हिडिओसाठी। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा तयारीसाठी महत्त्वाचे मराठी व्याकरणचे घटक आपण पाहणार आहोत। आपल्याला परीक्षा जवळ आलेली आहे, हॉल तिकीट्स पण तुमचे आलेले आहेत। तर तुम्हाला आता हे मी इम्पॉर्टंट टॉपिक्स काढलेले आहेत मराठी व्याकरणचे, त्यावरती जेवढं जास्त होईल तेवढं जास्त रिवाइज देणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमचा स्कोर्स नक्कीच वाढण्यासाठी मदत होईल। ओके मित्रांनो, बघा जे टॉपिक्स मी दिले आहेत 100% 20च्या पुढे मार्क्स तुम्हाला नक्की पडतील एवढे जर टॉपिक्स तुम्ही केले तर, रिवाइज केले, छानपैकी केलेले असतील तर। ओके, बघा आता IMP टॉपिक्स कोणते? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे करा। शब्द समूहाबद्दल एक शब्द हे पण येतं एक्झामला, हे पण करा। वाक्प्रचार व त्याचे अर्थ पण येतात, हे पण करा। म्हणी, प्राणी व त्यांची निवासस्थाने, लेखकाचे नावे, टोपण नावे, प्राण्यांची पिल्ले हे पण येते आणि प्राण्यांच्या पिल्लांचे आवाज कसे असतात हे पण आलेले आहे मागच्या परीक्षेला। PYQ जे तुम्ही बघसाल त्यामध्ये मराठीचे PYQ बघितले असतील, त्यामध्ये तुम्हाला असे प्रश्नही आढळले असतील। शब्दाच्या जाती व त्यांचे उपप्रकार पण करायचे आहेत। भाषेचे अलंकार, विभक्ती प्रत्ययाचा तक्ता। हा विभक्ती प्रत्ययाचा तक्ता यावरती 1 नाही तर 2 क्वेश्चन्स तरी असतातच आणि तक्ता सोपा आहे, तुमचा नक्कीच होऊन जाईल लवकर। त्यामुळे हा तक्ता करा आणि मार्क कन्फर्म करा। वाक्याचे प्रकार हे पण येतात, हे पण करा आवर्जून। समास पण येतो। मराठी वर्णमाला, स्वर, स्वरादी आणि व्यंजन याच्यावरती येतात प्रश्न। संधी विग्रह हे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, करा, याच्यावरती येतात क्वेश्चन्स। विरामचिन्हे, लेखक व त्यांची पुस्तके हे पण येते। प्रयोग एक येतो आणि शुद्ध शब्द ह्यावरती पण येतं, किंवा मराठी शब्द अरबी मधून आलेले शब्द हे पण येतात। म्हणून हे एवढे जर टॉपिक तुम्ही कव्हर केले तर नक्कीच तुम्हाला मराठीचा स्कोर वाढण्यात मदत होईल। ओके, थँक्यू।